Hello friends, I Professor Nagesh Dhobde welcome you all in today's class. Today we are going to learn a very beautiful poem and the title of the poem is There is Another Sky. This poem is written by Emily Dickinson and in this poem she writes a letter to her brother and in this letter or in this poem she tries to depict the condition of her brother as he was suffering from the depression and she tells him that he should not worry about anything but he should return to home. He should come to her world, to her bright garden. There is another sky. तेथे दुसरे आकाश आहे हा या शीर्षकाचा अर्थ आहे. दिस इज द मिनिंग ऑफ द टायटल इन मराठी. परंतु मित्रांनो देर इज अ नो अनदर स्काय. दुसरं आकाश नसतेच, तेच आकाश असते. परंतु आकाश हा शब्द जो आहे तो दुसरं जग, द वर्ल्ड ऑफ डिप्रेशन, उदास, खिन्न, द वर्ल्ड ऑफ वरीज, अशा प्रकारचं जग की ज्या जगामध्ये तिचा भाऊ जगतो आहे, या जगाविषयी इथे बोललं गेलेलं आहे. इट वॉज अ कम्प्लिटली डिफरंट पोझिशन. या वेगळ्या स्थितीविषयीचं इथे वर्णन केलेलं आहे. सो लेट अस सी about the poet. The poet, this is the picture of Emily Dickinson. Emily Dickinson was born in 1830 and he was died in 1886. She is an American poet of the 19th century. 19व्या शतकातली ही कवयित्री आहे. She lived a lonely life. ती एकाकी जीवन जगली. She was living lonely life. Most of her poems are motivational and philosophical. अनेक अशा तिच्या ज्या कविता आहेत त्या प्रेरणादायी आणि तत्वज्ञानावर आधारित आहेत. They are unique to her era and are characterized by simple and short lines. Her poems are very simple and there are short lines in the poem and this is the speciality of her poem. एक तिच्या कवितेचं हे वैशिष्ट्य आहे. Her poems are the psalms and hymns of life in all its shades. Her poems are psalms and hymns. These are the prayer to the gods. Hymns means प्रार्थना गीते, ईश स्तोत्र ज्याला म्हणतो आपण. Psalms and hymns of life in all its shades आणि जीवनातील वेगवेगळे जे रंग असतात त्याविषयीचं वर्णन तिने आपल्या कवितांमध्ये केलेलं आहे. Let us see about the poem. There is another sky is an inspirational poem with a message of never say die. म्हणजे जीवनात संपलं असं म्हणायचं नाही, अशा प्रकारचा मेसेज या कवितेमध्ये आपल्याला दिसून येतो. अँड दिस इज कम्प्लिटली इन्स्पिरेशनल और मोटिवेशनल पोएम. ही प्रेरणा देणारी ही कविता आहे. इट इज पेट्रार्चन सॉनेट विथ अन ऑक्टेव अँड सस्टेट. दिस इज ऑल्सो पेट्रार्चन सॉनेट. सॉनेट मीन्स अ पोएम ऑफ 14 लाईन्स, 14 ओळीची कविता. तिला आपण मराठीमध्ये सुनीत असं म्हणतो आणि इंग्रजीमध्ये सॉनेट म्हणतो. या सॉनेटमध्ये इन पेट्रार्चन सॉनेट there is an octave and a sestet. There are two parts. Octave means 8 lines stanza. 8 ओळीचा जो स्टांजा असतो त्याला ऑक्टेव म्हणतो आपण. अँड सस्टेट मीन्स 6 लाईन स्टांजा आणि जो दुसरा स्टांजा असतो इन सेकंड स्टांजा देर आर 6 लाईन. दुसऱ्या स्टांजामध्ये कडव्यामध्ये 6 ओळी असतात. द पोएट इज कम्युनिकेटिंग टू हर ब्रदर. द पोएट इज कम्युनिकेटिंग. शी इज स्पीकिंग विथ हर ब्रदर. कम्युनिकेटिंग, कन्व्हर्सेसिंग विथ हर ब्रदर through a letter. And with the help of the letter she is trying to communicate with her brother. She encourages her brother not to get depressed under any circumstances. जीवनातल्या कोणत्याही स्थितीमध्ये आपण उदास आणि खिन्न होऊ नये यासाठी ती आपल्या भावाला साहस देते. सो इट इज द इन्स्पिरेशनल पोएम ॲट ऑल सेन्सेस. प्रत्येक गोष्टीचा विचार जर केला तर ही कविता जी आहे ती प्रेरणादायी ठरते. शी प्लीड्स टू हिम टू रिटर्न होम अँड शी रिक्वेस्टेड टू हर ब्रदर दॅट he should come to home, he should return to home. आणि त्याने घरी यायला पाहिजे यासाठी ती याचना करते. लाईफ इज फुल ऑफ चॅलेंजेस अँड दिस इज द मेसेज ऑफ द पोएम. लाईफ इज फुल ऑफ चॅलेंजेस. जीवनामध्ये आव्हानं भरलेली असतात. वन कॅन टॅकल द चॅलेंजेस विथ अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. इफ यू वॉन्ट टू हँडल ऑल द चॅलेंजेस इन द लाईफ देन वी शुड टेक ऑल द थिंग्स व्हेरी पॉझिटिव्हली. सकारात्मक दृष्टिकोनातून जर आपण वागलो तर आपल्या जीवनातील आव्हानं आपण सोडू शकतो. हे या कवितेतून कवयित्रीला सांगायचं आहे. द पोएम एंड्स ऑन अन
ऑप्टिमिस्टिक नोट आणि कवितेचा जो सूर आहे ऑप्टिमिस्टिक नोट अतिशय आशादायी आहे. इट इज व्हेरी होपफुल. द पोएम इज व्हेरी होपफुल अँड द टोन ऑफ द poet is also very optimistic and that is it's called as the optimistic note. जो इथे आपल्याला कवितेचा जो सूर दिसतो, पोएम एंड्स, ती कविता जी शेवट होते ती अतिशय आशादायी सुराणी होते. द ब्राइटर गार्डन स्टँड्स फॉर चॉइसेस दॅट लाईफ ऑफर्स टू ऑल अँड लाईफ ऑफर्स टू ऑल अँड इन एव्हरीबडीज लाईफ देर आर गोल्डन ऑपॉर्च्युनिटीज. सो one should not leave hope. Everyone should be hopeful about the life, about the future. भविष्याविषयी सगळ्यांनी सकारात्मक असायला पाहिजे. Try to understand the meaning of the poem. There is another sky. There is another sky, ever serene and fair, and there is another sunshine, though it be darkness there. There is another sky. तिथे एक आकाश आहे. There is a world, there is a situation, there is a surrounding, there is another sky. The condition of that place is completely different. Let us think about the word there is very important. There means the world in which the brother of the poet lives. There is another sky. तिथली स्थिती वेगळी आहे, तिथलं आकाश वेगळं आहे. Means the surrounding of that place is completely different. Ever serene and fair. Ever serene and fair. Serene means calm and peaceful. अतिशय शांत आणि अतिशय योग्य असं and fair. And there is another sunshine. And there is another sunshine. आणि पुन्हा there is a sunshine, there is a ray of hope. आशेचा किरण पुन्हा आहे. If there is a darkness in life, but there is also a ray of hope in our life. So, and there is another sunshine, though it be darkness there. Though it be darkness there. Now there is a darkness. As her brother was suffering from depression. चा भाऊ डिप्रेशन मधून जात आहे. He was depressed. उदास खिन्न झालेला आहे. Though it be darkness there, but there is a hope of sunshine. There is a ray of hope in his life. So this picture tells us the another sunshine, and such type of days, the days of depression will go soon. आणि माणसाच्या आयुष्यातली जी वाईट दिवस असतात ती निघून जातात. As it is said that every dark cloud has its silver lining. आणि काळोख्या ढगाच्या मागे सूर्याची रुपेरी किरणं असतात. तसं आयुष्याचं असते. Our life is full of up and downs. Sometimes we think that it is full of darkness. There is no hope in our life. आपल्या जीवनामध्ये आशा नाही असं वाटते आपल्याला. परंतु we must face the challenges. आपण ते सगळे चॅलेंजेस आहेत ते आपण त्या सामोरे जायलाच पाहिजे. त्या आव्हानांना आपण पेललं पाहिजे. त्या आव्हानांना आपण सामोरं गेलं पाहिजे. So let us see the next 4 lines in the octave part. There are 8 lines. We have already seen 4 lines, and the next 4 lines are: Never mind faded forests. Austin. Austin is the name of Emily Dickinson's brother. Emily Dickinson म्हणजे कवयित्रीचा हा भाऊ आहे ऑस्टिन. त्याला उद्देशून ती म्हणते, ऑस्टिन, नेव्हर माइंड सायलेंट फील्ड्स. नेव्हर माइंड सायलेंट फील्ड्स. Here is a little forest whose leaf is evergreen. Never mind the faded forest. Faded forests have become faint or dim. Faded means dim or faint. Faded forest. The forest have become faint or dim. आणि ही जे जंगल आहे, इट्स अ फेडेड फॉरेस्ट. जसं याला आपण असं म्हणू शकतो की हे जग जे आहे किंवा हे जंगल जे आहे ते वैराण असं आहे. नेव्हर माइंड. यू शुड नॉट थिंक अबाउट सच सिच्युएशन्स. यू शुड कीप अवे फ्रॉम सच टाइप ऑफ सिच्युएशन. नेव्हर माइंड. डोंट माइंड म्हणजे काळजी करायची नाही. यू शुड नॉट वरी अबाउट इट. नेव्हर माइंड फेडेड फॉरेस्ट.
Austin, never mind silent fields. And you should not think about the silent places also. You should not think about the lonely places also. You must be hopeful in your life. Here is a little forest. आणि अशा प्रकारे कोणत्या गोष्टीची काळजी करायची नाही, नेव्हर माइंड, त्या गोष्टीकडे लक्षच द्यायचं नाही आहे, कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही आहे की जे वैराण जग आहे, वैराण वन आहे, जंगल आहे, आणि अशा जागा की ज्या जागा अगदी शांत आहे, नीरव आहे, आणि ज्या ठिकाणी आपण राहू शकत नाही. सो वी शुड नॉट माइंड अबाउट सच टाइप ऑफ प्लेसेस. हिअर इज अ लिटल फॉरेस्ट. आणि एक इथे पुन्हा जंगल आहे, एक जग आहे. हिअर इज अ लिटल फॉरेस्ट. आणि आपल्या आयुष्यामध्ये आपण अगदी आशादायी असायला पाहिजे. आणि या आकाशामध्ये हिअर म्हणजे या आकाशामध्ये, हिअर इज अ लिटल फॉरेस्ट, देर इज अनदर स्काय अँड हिअर इज अनदर स्काय. This thing wants to tell the poet. Here is a little forest, and this forest is a forest of hopefulness, forest of hope, and in this case the poet is optimistic. आणि या बाबतीत कवयित्री जी आहे ती आशादायी आहे. Here is a little forest whose leaf is evergreen. आणि या ठिकाणी पानं जी आहे ती अतिशय हिरवीगार अशी आहे. This is the forest. Our life is like a forest. This is a little forest, but there are green leaves. This is not a faded forest. इथे जीवन आहे, आशा आहे, जीवन जगण्याची आशा आहे. So the poet here expresses her views about the sky. Let us see the last 6 lines. Here is a brighter garden, and here. मित्रांनो, हिअर आणि देअर हे दोन शब्द इथे लक्षात ठेवायचे आहे. हिअर म्हणजे कवयित्रीने तिच्याकडची जी स्थिती आहे त्यासाठी हिअर वापरलेला आहे. हिअर मीन्स हर कंडिशन, इन विच कंडिशन शी वॉज लिव्हिंग, ती कोणत्या स्थितीमध्ये इथे राहत आहे. हिअर, सो शी यूज द वर्ड हिअर. हिअर इज अ ब्रायटर गार्डन, अँड दिस इज द ब्रायटर गार्डन. दिस इज अ व्हेरी गुड प्लेस फॉर लिव्हिंग. आणि ही राहण्यासाठी अतिशय चांगली जागा आहे. आणि म्हणून ती म्हणते की हा जो बगीचा आहे, दिस इज द ब्रायटर गार्डन, अतिशय आनंदाने भरलेला हा बगीचा आहे. दिस इज द ब्रायटर गार्डन वेअर नॉट अ फ्रॉस्ट हॅज बीन. आणि इथे हिमवर्षाव नाही. फ्रॉस्ट म्हणजे हिमवर्षाव. वी आर where we live very happily, where not a frost has been, in its unfading flowers. And here in this garden, in this bright garden, the flowers are unfading. आणि इथे टवटवीत असलेले, अनफेडिंग न कोमेजणारे, इथे टवटवीत असे फुलं आहे. ब्राईट फ्लावर्स, फ्रेश फ्लावर्स आर हिअर. I hear the bright bee hum, and she can hear how the bee hums. आणि मधमाशी कशी गुणगुणते. In this picture, this is the picture of bee and how the bee hums. आणि ती कशी गुणगुणते, तिचं रुंजन कसं सुरू असते. I hear the bright bee hum. The bees hum around the fragrant flowers. आणि हे जे सुवासिक फुलं आहे, सुगंधित फुलं आहे, त्याच्या सभोवताल ही मधमाशी जशी फिरते आणि तिचं जे गुंजन आहे, तिचा जो आवाज आहे, गुणगुणण्याचा आवाज आहे, हमिंग साऊंड, अँड द पोएट कॅन हिअर इट. आणि कवयित्री हा आवाज ऐकू शकते. प्रिधी, माय ब्रदर. प्रिधी, this is the nickname as given in the textbook. Prithi means the nickname of her brother Austin. Prithi, and the other meaning of the Prithi is I pray you. मी तुला प्रार्थना करतो. This is the another meaning. But Prithi, my brother, Prithi, this word is used for Austin as a nickname. एक टोपण नाव, निकनेम ज्याला म्हणतो आपण, माय ब्रदर. into my garden come,
इन टू माय गार्डन कम, आणि तू अशा प्रकारे यू कम इन माय गार्डन. ती म्हणते की जीवनरूपी आनंदाची जी बाग आहे त्या जीवनरूपी आनंदाच्या बागेमध्ये कवयित्री आपल्या भावाला बोलवते, कारण की त्याचं जग जे आहे, त्याचं जे आकाश आहे, म्हणजे त्याचं जग आहे, त्याची जी परिस्थिती आहे ती तिथे राहण्यासारखी नाही. दॅट्स वाय ही वॉज सफरिंग फ्रॉम डिप्रेशन. अँड सो द पोएट इज व्हेरी ऑप्टिमिस्टिक अँड शी says her brother, she requests her brother that he should return to her garden, to her brighter garden. आणि त्याचं जे जग आहे, चांगलं जग आहे, त्या जगामध्ये त्याने यावं. अशा प्रकारे इथे वी हॅव सीन धिस सॉनेट. धिस सॉनेट though it is very simple, but there are different layers of meaning in this sonnet. The words are very simple. So friends, there are two parts in this sonnet: the 8-line stanza, that is called octave, and 6-line stanza, this stanza, that is called sestet. So you have listened it. This is very inspirational poem. How should we face the challenges in our life? This is depicted by the poet. So thank you for watching the video.